तर मित्रांनो बघा, देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडवा निमित्त शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी सांगितलेली आहे। तर कर्जमाफी कोणत्या दिवशी होणार, तर त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी हे निर्णय घेतलेला होता मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती, परंतु चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी असणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण की कर्जमाफी संबंधित ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी हे देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा मित्रांनो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय पवित्र अशा गुढीपाडव्याच्या दिवशी मी सर्वांना आपल्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज नववर्षाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतोय। त्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री, आपले मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, आपले लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पंकज भोयरजी, आशिष जयस्वालजी, आमदार आशिष देशमुखजी, चरणसिंग ठाकूरजी, ज्यांनी या संपूर्ण कार्यात पुढाकार घेतला ते विद्याधर अनासकरजी, श्री दीपक तावरेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित राजीव पोद्दारजी, सुधीर पारवेजी, राजू पारवेजी, अरविंद गजबियेजी, श्री दिघेजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सगळ्यांकरता हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं संस्थात्मक प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुर्दैवाने आपल्या नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यानंतर ही बँक जी कोलॅप्स झाली ती कधी वर येऊ शकली नाही। खरं तर 2015 ते 19च्या दरम्यान आपण खूप प्रयत्न केला, माननीय गडकरी साहेबांनी, मी भरपूर प्रयत्न केला। त्या काळामध्ये आपण 300 कोटी रुपये सरकारकडनं बँकेला दिले, पण तरी देखील बँक काही बाहेर येऊ शकली नाही। आणि म्हणून हा एक मोठा चॅलेंज आमच्यासमोर होता। आज आपण पाहतोय की ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँक सक्षमतेने चाललेली आहे त्या जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला सुखी दिसतो। त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होताना आपल्याला पाहायला मिळते, शेतीपूरक उद्योग उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि अनेक जिल्हा सहकारी बँका अशा आहेत की ज्या सरकारच्या पलीकडे जाऊन 3 लाख 4 लाख रुपयापर्यंत देखील 0% व्याजाने कर्ज देतात। अशा प्रकारच्या अतिशय सक्षम बँका आपल्याकडे आहेत, पण दुर्दैवाने आपल्या या बँकेचं जे काही झालं त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कमर्शियल बँकांवर आणि नॅशनलाइज बँकांवर जाऊन पडावं लागलं। आणि आपल्यापैकी अनेकांना तो अनुभव आहे की या बँकांची शेतकरी ही प्रायोरिटीच नाही आहे। शेतकरी ही प्रायोरिटी केवळ आपल्या जिल्हा सहकारी बँकांची आहे, आपल्या राज्य सहकारी बँकेची आहे। आणि म्हणून मग अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागत होता। आणि अशातच आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर खरं म्हणजे मी डॉक्टर आशिष देशमुख यांचं अभिनंदन करेन की आशिष बाबूंनी पुढाकार घेतला, ते माझ्याकडे आले, ते म्हणाले की आपण या ठिकाणी या बँकेला प्रशासक म्हणून नेमलं पाहिजे। आणि आम्ही अनासकरांची चर्चा केली आणि अनासकरांनी सांगितलं की मला नेमण्यापेक्षा आपण एक देशातला पहिला प्रयोग करूया की आमच्या बँकेला आपण संस्थात्मक प्रशासक नेमा, कारण बँक जर संस्थात्मक प्रशासक नेमली तर त्या बँकेचं बॅकिंग, पूर्ण ताकद ही या बँकेच्या पाठीशी मला उभी करता येईल। तिथलं मॅनपॉवर, तिथलं टेक्नॉलॉजी, तिथले जे काही एक्सपर्टीज आहेत, या सगळ्या गोष्टीचा वापर हा नागपूर नागरिक बँकेला, नागपूर सहकारी बँकेला, जिल्हा सहकारी बँकेला
टर्न अराउंड करण्याकरता मला वापरता येईल आणि म्हणून पहिल्यांदा हा प्रयोग आपण केला। मी सहकार खात्याचंही अभिनंदन करतो, आपले सहकार राज्यमंत्री या ठिकाणी आहेत, की सहकार खात्याने हा निर्णय मान्य करून तात्काळ तशा प्रकारचे आपल्या सहकार आयुक्तांनी आदेश देखील काढले आणि या बँकेवर आता संस्थात्मक प्रशासक म्हणून आपली MS कोऑपरेटिव्ह बँक अपॉइंट केलेली आहे। खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे, कारण ज्या प्रकारे MS कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अनास्करांना आम्ही त्या ठिकाणी त्याचा चार्ज दिल्यानंतर त्या बँकेचं टर्नअराउंड त्यांनी करून दाखवलं। म्हणजे जी बँक अनेक घोटाळ्यांनी ग्रसित झाली होती त्या बँकेला आज दरवर्षी 600 कोटी रुपयाचा नफा होतोय आणि सगळ्या पॅरामीटरवर ही बँक आता नंबर 1 वर आलेली आहे। अशा प्रकारे जे काही अनास्करांचा विद्याधर अनास्करांचा एक अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा आणि बँकेचं बॅकिंग या दोन गोष्टींमुळे मला विश्वास आहे 3 वर्षाकरता आपण त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आहे, पण ते आत्ताच गडकरी साहेबांना आणि मला सांगत होते की 1.5 वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा बँक मी टर्नअराउंड करून दाखवीन आणि ही नफ्यामध्ये आम्ही आणून दाखवू। त्यानिमित्ताने त्यांनी काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत की पूर्वी शेवटी बँकेला बिझनेसच नसेल तर बँक कधीच टर्नअराउंड होऊ शकत नाही आणि या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की विश्वासार्हता संपलेली असल्यामुळे कोणी समोर येत नाही। पण आता त्यांनी जो काही एक चांगला या ठिकाणी प्रॅक्टिस आणली की ते गॅरंटी घेत आहेत, म्हणजे MS कोऑपरेटिव्ह बँक जी सगळ्यात मोठी आता सहकारातली बँक आहे ती गॅरंटी घेते आहे की इन एनी केस काही नागपूर बँकेमध्ये डिफॉल्ट झाला, काही प्रॉब्लेम झाला तर त्या पैशाची गॅरंटी ही आपल्या राज्य सहकारी बँकेची असेल, त्यामुळे कोणाचाही पैसा या ठिकाणी बुडणार नाही अशा प्रकारची